मॅडम काय सांगाल आज जनसुनावणीमध्ये एकूण किती प्रकरणं आली, त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रकरणं कुठली होती आणि किती प्रकरणांचा आपण निर्वाळा लावत केला आहे? आज 55 तक्रारी या जनसुनावणीमध्ये आले होते. या 55 प्रकरणामध्ये आम्ही सर्वच्या सर्व ह्या जागोजागी न्यायनिवाडा केला. यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस ह्या सर्वाधिक होत्या आणि विशेष मला आज गोंदियामध्ये मी समुपदेशक यांचे मनापासून अभिनंदन करेल. आमचा जिल्हाधिकारी विभाग असेल, पोलीस अधीक्षक विभाग असेल, या सगळ्यांनी ज्या पद्धतीने समुपदेशन केंद्राला चांगल्या पद्धतीने एक पाठपुरावा करत 7 केसेस ह्या समझोत्याच्या होत्या. समझोता म्हणजे जे कुटुंब ही घटस्फोटाकडे आलेली असतात किंवा त्यांच्यामध्ये प्रचंड वाद असतात कौटुंबिक हिंसाचाराच्या माध्यमातून किंवा इतर काही तक्रारी असतील, तर ती विभक्त होण्याच्या ऐवजी आज 7 कुटुंब एकत्र आली. गोंदियामध्ये आम्ही अनेक ठिकाणी जनसुनावणीला जातो, पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच दिवशी समझोता होणार आहे. गोंदिया जिल्हा पहिला आहे. त्याच्यामुळे समाधान या गोष्टीचं आहे की कुटुंब विभक्त होऊन तुटण्यापेक्षा, त्या दोन्ही परिवारामध्ये वाद निर्माण होण्यापेक्षा आणि त्या कुटुंबातल्या मुलांचं पुढच्या आयुष्याचं नुकसान होण्यापेक्षा ते कुटुंब एकत्र आले ही फार समाधानाची गोष्ट आहे. याच्यामध्ये विधी सेवा प्राधिकरण, वन स्टॉप सेंटर, भरोसा असेल, या सगळ्यांनी एकत्रित बसत ज्या काही महिलांच्या तक्रारी आहेत त्या जागच्या जागी न्यायनिवाडा केलेला आहे. ज्या विधी सेवा प्राधिकरणाच्या आहेत त्या कोर्टाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये स्वर्गीय लीलाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे आणि यानंतर त्या परिसरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे आणि ते अज्ञात आहे त्याची शाईफेक करण्यात. खरं तर अशा घटना घडू नये. मी आत्ता जनसुनावणीला असल्यामुळे मला त्याच्याबद्दलची काही माहिती किंवा कल्पना नाही, पण मी माहिती घेते. पण समाजामध्ये अशा काही विकृती का समाजामध्ये तेढ निर्माण व्हावेत किंवा वाद निर्माण व्हावेत काही गोष्टी करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. असं पुढे घडू नये. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे, याच्यावरून जे परिणिती शिंदे काँग्रेसचे खासदार त्यांनी हा दिवस काळा दिवस आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं की त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी अशा पद्धतीने टीका करणं, एक विरोधक म्हणून कदाचित विरोधकांच्या हातामध्ये फारसं काही काम राहिलेलं दिसत नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य करावी लागतात विरोधकांना. कुठेतरी आपण वक्तव्य केलं तर चर्चेत राहू किंवा काहीतरी विधान केलं म्हणजे चर्चेत राहू. तर जनतेने तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत असताना त्या भागातल्या जनतेचे प्रश्न सोडवावेत यासाठी आपण प्रयत्न करावा, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. पण अशा पद्धतीने विधानं करून चर्चेत राहण्यापेक्षा त्यांनी काम करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.